फडणवीस सरकारचा अतिमहत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं। मात्र सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध केलाय। आता तर टोकाची भूमिका घेत सामूहिक आत्महत्येचा इशारा त्यांनी दिलेला आहे। समृद्धीला एवढा टोकाचा विरोध होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत जाणून घेतलंय MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडून। सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आणि मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा महामार्ग खरा तर विकासाचा प्रगतीचा आहे, मुख्यतः शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असा सरकारकडनं वारंवार दावा केला जातोय। मात्र या शेतकऱ्यांकडनं या महामार्गाला विरोध का होतोय आणि याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सरकारची भूमिका काय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठीच आपल्यासोबत MSRDCचे व्हाईस चेअरमॅन आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत। राधेश्याम मोपलवारजी आपल्याबरोबर बोलणार आहेत। पहिली गोष्ट अशी आहे की हा महामार्ग 10 जिल्ह्यातून आणि 392 गावातून जातो। आपलं ह्या महामार्गाचं नियोजन गेले 2 वर्ष अतिशय तपशीलवार चालू आहे। शेतकऱ्यांचा विरोध हा जो मुद्दा आहे हा विशेषतः माध्यमांमधून आणि काही सामाजिक माध्यमांमधून सोशल मीडियामधून हा फार चर्चेला जातो आणि त्याला एक महत्त्व पण मिळत आहे। पण तो लक्षात ठेवलं पाहिजे की 392 गावात विरोध नसून काही गिण्याचुन्या गावामध्ये विरोध आहे। म्हणजे जास्तीत जास्त आज विरोध असलेल्या किंवा रिलक्टन्स असलेल्या गावांची संख्या ही साधारणतः 10-20 आहे। सुरुवातीला आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड विरोध दिसला, परंतु आता ठाणे जिल्ह्यातल्या भूमी संपादनाचे दर जाहीर केले, म्हणजे आपण निगोशिएटेड ज्याला आपण डायरेक्ट पर्चेस मेथड म्हणतो, आणि केंद्र सरकारचा जो लार कायदा आहे त्या कायद्याने जमिनीच्या बाजार मूल्याच्या जी चौपट रक्कम देतो रेडिएशनच्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं विशेषतः 25% वाढ करून म्हणजे 5 पट रक्कम देतो आणि आपण गावनिहाय रेट डिक्लेअर केले आणि ठाणे जिल्ह्यातला आज विरोध मावळलेला आहे। इनफॅक्ट महाराष्ट्राच्या ह्या 10 जिल्ह्यामधून जो महामार्ग जातो त्याच्यापैकी 9 जिल्ह्यातील दर जास्त जाहीर झालेले आहेत आणि बहुसंख्य ठिकाणी त्याचं वेलकम झालेलं आहे, स्वागत झालेलं आहे। या ठिकाणी 100, 200, 500 लोकांना त्याबद्दल गैरसमज असणे किंवा त्याचा विरोध असणे, कारण मनामध्ये भीती असते। आजपर्यंत अनुभव आहे भूसंपादनाचे की 10-10, 20-20 वर्ष पैसे दिलेले नाहीत, परंतु आम्ही जेव्हा म्हणतो या संदर्भात ॲडव्हान्स पैसे देऊ त्यावरही लोकांचा विश्वास बसत नाही। म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यांना पैसे ट्रान्सफर केले आहेत आणि कृपया सर्व जनतेने सुद्धा याची नोंद घेणं, विशेषतः भूधारकांनी नोंद घेणं आवश्यक आहे की त्यांना पैसे दिल्याशिवाय त्यांचं रजिस्ट्रेशन होणार नाही, कारण रजिस्ट्रेशनवरच आपण RTGS त्यांच्या खात्यात करणार आहोत। त्यामुळे पैसे 10-20 वर्षानंतर मिळतील, कमी मिळतील असंही नाही। नागपूर पासून ठाण्यापर्यंत सर्व 10 जिल्ह्यामध्ये आपण दर जाहीर केले, ट्रान्सपरंटली केलेले आहेत। त्यामुळे दर ठरवण्यासाठी कोणाला जाऊन विशेष प्रयत्न करायचे, कोणाला पटवायचं असाही भाग नाही। मुळात प्रश्न हाच आहे की 700 किलोमीटरचा हा सगळा महामार्ग असणार आहे, निवडक गावांमधून विरोध होतोय। मग ह्या निवडक गावांमधले हे जे विरोध करणारे शेतकरी आहेत सरकार त्यांना विश्वासात का घेत नाहीये, कुठे कमी पडते सरकार? या निवडक गावातील ज्या ठिकाणी विरोध आहे, मी आपल्याला ज्या गावांचा आपण उल्लेख करता या ठिकाणी विशेषतः आमचे अध्यक्ष माननीय मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः 3-4 बैठका घेतल्या, आमच्या अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या, जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांतांनी सुद्धा वारंवार बैठका घेतल्या। परंतु काय असतं की एकदा आपण विरोध करायचा म्हटलं आणि त्या विरोधाला प्रसिद्धी मिळतो असं म्हटलं, मग अशी काही मोजकी मंडळी सातत्याने विरोध करतात। आता बुलढाण्यात विरोध नाही, वाशिममध्ये विरोध नाही, तर ठाण्यातील मंडळी जाऊन तुम्ही विरोध करा, व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात ग्रुप्स चालू करून तुमच्या गावात विरोध करा। वैजापूरमध्ये विरोध नाही, गंगापूरमध्ये विरोध नाही, औरंगाबादमध्ये विरोध नाही, ज्यांना काहीही स्टेक नाही, कारण ज्यांच्या स्वतःच्या जमिनीत त्याने विरोध करणं, आमच्याशी चर्चा करणं, आक्षेप घेणं मी समजू शकतो, परंतु ज्यांच्या जमिनीच नाही त्यांनी चला विरोध करायला, आमच्या गाडीमध्ये पेट्रोलला पैसे पेट्रोलला टाकायला पैसे द्या, वर्गणी करा, अशा पद्धतीने ही जी ऍक्टिव्हिस्ट मंडळी आहेत त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने हे काम चालू आहे। कारण काही मंडळींना विरोधामध्येच जास्त प्रसिद्धी आहे। आज उदाहरणार्थ काय होतं, आपण 15 लाख रुपये जिरायत जमिनीचा दर दिला, ते 15 लाखच समजतात। 15 लाख हा जो दर आहे त्याच्याशिवाय त्याची फळबागा आहेत किंवा त्याच्यावर पाईपलाईन्स आहेत, विहिरी आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, पीक आहे, ह्या सगळ्यांचं व्हॅल्युएशन वेगळं असतं आणि त्याच्याही 2.5 पट देतो। म्हणजे समजा एखादा गोठा चालला, गोठ्याचा आजचं बांधकामाला जेवढे पैसे लागतात त्याचे 2.5 पट पैसे आपण देतो। काही लोकांचं घर चाललं, इनफॅक्ट एक स्ट्रक्चर एका ठिकाणी जात नाही, तर तसं माझं स्ट्रक्चर घेऊन टाका, कारण स्ट्रक्चरची आजची बांधकामाची कॉस्ट 1200 रुपये आहे स्क्वेअर फुटला आणि आमचं कॉम्पेन्सेशन 3000 रुपये स्क्वेअर फूट स्ट्रक्चर बांधकामासाठी। त्यामुळे लोकांना साहेब माझी जमीन 18 गुंठे राहिली ती घ्या, तेव्हा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आणि ह्या सगळ्या ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्याची एक निरर्थकता आणि यांचा होणारा अधिकचा फायदा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कन्व्हिन्स करतो, कारण हा संवाद आहे, हा लांबचा आहे। आणखी 2-3 महिने आपण त्यांच्याशी बोलत राहू, मला असं वाटतं संवादातून हे प्रश्न 100% सुटतील।
सर, MSRDCचे मंत्री स्वतः एकनाथ शिंदे ज्या पक्षातून येतात त्यांचे पक्षप्रमुख स्वतः म्हणतात की जर शेतकऱ्यांना मोबदला योग्य मिळत नसेल किंवा त्यांना जर जमिनी द्यायच्या नसतील तर शिवसेना त्यांच्या पाठी खंबीरपणे उभी राहील. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिकडे मोठा मेळावा घेतलाय. सुकाणू समिती असेल, शेतकऱ्यांचे नेते असतील, सगळे एकवटत आहेत आणि याचं कुठेतरी राजकारण होतं असं आपल्याला वाटतं का? मी या सर्व प्रश्नांपैकी एका प्रश्नावर नेमकं उत्तर देईल की मोबदला जर योग्य मिळत नसेल तर त्यांच्या पाठी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपणाला ज्या ठिकाणी 5-6 लाख रुपये एकर जमीन आहे त्या ठिकाणी 15 लाख रुपये एकर जमीन मिळत असेल, आम्ही जर संपादन करत असू, तो दर देत असू. जिरायतला 15 लाख असेल तर हंगाम बागायतला 22.5 लाख रुपये होतो आणि बागायतला त्याच ठिकाणी 30 लाख रुपये दर होतो. त्यामुळे दर केंद्रीय कायद्यानुसार आपण ज्यांचे उल्लेख केला आहे, ज्यांनी केंद्रीय कायदा केला ज्यांच्या कार्यकालामध्ये, त्या कायद्यानुसार जेवढे दर ठरवलेले आहेत त्याच्यापेक्षाही 25% आपण जास्त देत आहोत. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा एवढा दर देण्यात आला नाही आणि आपल्यापेक्षा अतिशय सुपीक जमीन होती तिथे एक्सप्रेसवे करत असताना. त्यामुळे दर निश्चितच लोकांना चांगले मिळतील आणि ती चर्चा नेहमीच करतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कोणाला वाटलं की आम्ही चुकीचं कॅल्क्युलेशन केलं का, आमचं कॅल्क्युलेशन ट्रान्सपरंट आहे, कायद्याच्या तरतुदी आता पारदर्शक आहेत. त्यामुळे दर लोकांना आता त्या ठिकाणी जो बाजारभाव चालू आहे त्याच्यापैकी निश्चित चांगले मिळतील. नसतील तर स्थानिक कार्यकर्ते, नेते जिल्हाधिकाऱ्यांशी, जिल्हा समितीशी नक्कीच चर्चा करू शकतील आणि त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळेल. सर, यापूर्वीच्या विकास कामांसाठी जे भूसंपादन झालं गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांना मोबदलाच मिळालेला नाहीये. म्हणून शेतकरी त्यांच्या मनात भीती आहे, साशंकता आहे आणि ही भीती दूर करण्यासाठी सरकार नेमकं काय करणार? अगदी योग्य प्रश्न आहे. पुन्हा आपल्या माध्यमातून मी सर्व भूधारकांना आश्वासित करू इच्छितो. पहिल्यांदा प्रश्न असा आहे की पूर्वीचा कायदा 1894चा होता. त्या ठिकाणी कंपल्सरी ॲक्विजिशन अशा पद्धतीत होतं की तुमची इच्छा असो नसो सेक्शन 6चं नोटिफिकेशन झालं की आमचं बुलडोझर रस्त्यावर जायचा. आता नवीन कायदा 2013ला जो केंद्र सरकारनं आणलेला आहे 1 जानेवारी 2014 पासून, त्यानुसार लोकांच्या सहमतीने लोकांना अतिशय चांगला दर देऊनच आपण त्यांची जमीन संपादित करतो, वाटाघाटीने संपादित करतो. एक दुसऱ्या, पूर्वी संपादन झाल्यानंतर पैसे मिळायचे आणि त्याच्यामध्ये खूप वेळ लागायचा किंवा एन्हान्समेंटला 20-20 वर्ष लागायचे. आता तर आपण ॲडव्हान्समध्ये पैसे होतो. म्हणजे आज तुम्हाला सब रजिस्ट्रार ऑफिसला घेऊन जातोय, म्हणजे तुम्ही येणार सब रजिस्ट्रार ऑफिसला, तुम्हाला आरटीजीएस तुमच्या खात्यावर होणार आणि तुम्ही नंतर सही करणार आहात. त्यामुळे त्याला 20 वर्ष लागत होते किंवा 10 वर्ष लागत होते. इथं आम्ही सांगतोय की आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पैसे पाठवलेले आहेत. त्यामुळे आपण रोज पुरावा तुम्हाला आजपासून दिसेल की जमिनीचे पैसे आलेले आहेत आणि आपण जाऊन लवकर सही करावे पैसे घ्यावेत. हाच एक पुरावा आहे. म्हणजे आपण खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये तात्काळ पैसे देणे हाच एक लोकांना पुरावा आहे. लोकांच्या मनातील ही शंका की आम्हाला पैसे मिळणार आहेत, ही शंका कायमची घालवण्यासाठी. सर, निश्चितच वाटाघाटी आपली जी आहे ती यशस्वी होऊ हीच खरं तर आशा अपेक्षा आहे. परंतु एकदा जर भूसंपादन कंप्लीट झालं त्याच्यानंतर कितीचा कालावधी लागणार हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी? आपण 24 ते 30 महिन्यामध्ये हा महामार्ग सर्वदृष्टीने पूर्ण करू. 24 महिन्यामध्ये हा महामार्ग पूर्णपणे मोटरेबल आणि या रस्त्यावर वाहनं प्लाय व्हायला सुरुवात होतील पुढच्या 24 महिन्यामध्ये, ऑक्टोबर 2017 पासून. धन्यवाद सर, ही पुरेपूर माहिती दिल्याबद्दल. आणि एकंदरीतच शेतकऱ्यांबरोबर ज्या वाटाघाटी सुरू आहेत त्या निश्चित एका निर्णायक स्वरूपात पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने हा महामार्ग समृद्धीचा ठरो हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई.